नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यावर असलेल्या अनेक प्राचीन वास्तूंचा अनुभव घेतला असेल, पण तुम्ही अशी कधी प्राचीन वास्तू बघितली आहे का? ते एका म्हातारीच्या बोलण्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिली. ही घटना आहे 13 जुलै 1660 रोजीची. छत्रपती शिवाजी महाराज मराठा मावळ्यांसोबत पन्हाळगडावरून विशाळगडाच्या दिशेने जात असताना पांढरे पाणी गावामध्ये पोचल्यानंतर गावातील माणसे राजांसाठी पाणी आणि भाकरी घेऊन येतात. त्या माणसांमधील एक आजी राजांना पाणी देते. तेव्हा राजे म्हणतात, आजी सर्व काही बरे आहे का? तेव्हा आजी म्हणते, राज सर्व काही बरे आहे, पण या गावातील लेकी बाळींना पाण्यासाठी खूप दूरपर्यंत जावं लागतं आणि अडचणींचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी तुम्ही या गावामध्ये पाण्याची सुविधा केली तर लय बरं होईल. राजे आजींचे बोलणे लक्षात ठेवतात आणि विशाळगडावरून जेव्हा राजे रायगडावरती पोहोचतात तेव्हा रायगडावरून अनेक मावळे पांढरे पाणी गावामध्ये येऊन मोठमोठ्या दगडांना फोडून शिवकालीन विहीर बांधतात आणि त्या विहिरीमुळे गावातील पाण्याचे संकट दूर होते. आता देखील गावातील माणसे त्या विहिरीतील पाणी पितात. अनेक वर्ष होऊन गेले तरी सुद्धा ती विहीर आहे तशी आहे आणि पाणी पिण्यायोग्य आहे. हे सर्व बघण्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा. म्हणजे तुम्हाला देखील समजेल एका आजीच्या बोलण्यावरून राजांनी शिवकालीन विहीर बांधून दिली होती. तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या पांढरे पाणी गावामध्ये जाऊन शिवकालीन प्राचीन विहीर बघूया. समोर असलेल्या कच्च्या वाटेने मी स्कूटी घेऊन पांढरे पाणी गावातील एका गल्लीमध्ये प्रवेश केला आणि आपल्याला शिवकालीन विहीर बघण्यासाठी गावाच्या खाली जावं लागणार आहे. आणि हे पांढरे पाणी गाव कसे आहे बघा. या गावातील हे गल्ली आहे आणि या गावामध्ये कुठेतरी त्या आजीचं घर असावं. त्यांचे पुतणे परतुंडे म्हणजे अशी पिढ्यानपिढी चालत आलेले त्यांचे वंशजांचं कुठेतरी घर असावं. ज्या आजीने राजाला म्हटलं होतं, राजा ह्या गावातील लेकी बाळींना पाणी पिण्यासाठी खूप दूरपर्यंत प्रवास करावा लागतो, त्यामुळे ह्या गावामध्ये जर पाण्याची सुविधा केली तर लई बरं होईल. राजांनी आजीचे बोलणे लक्षात ठेवले आणि ह्या गावाच्या पाण्याच्या प्रसंग पाण्याची अडचण दूर केली. या विहिरीकडे जाण्यासाठी आपल्याला ही वाट बघायला मिळते आणि या विहिरीच्या साईडला सध्या एक तलाव बांधलेला आहे. पूर्वी तलाव वगैरे काहीच नव्हतं, पण पाण्याची आणखी सुविधा होण्यासाठी या ठिकाणी तलाव देखील बांधलेला आहे आणि या ठिकाणी बोर्ड पण कोणतरी लावलेला आहे. हा बोर्ड का लावलेला आहे हे देखील आपण आता बघूया. सावधान, पर्यटक व नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेऊन पाण्यात उतरू नये. तसेच विहिरीच्या परिसरात कोणताही धक्कादायक किंवा अनुचित प्रकार करू नये, कारण ह्या तलावामध्ये भरपूर खोली आहे. आपण हा तलाव दुरूनच बघूया आणि या ठिकाणी असलेली शिवकालीन विहीर देखील बघूया. ही विहीर आता आपल्याला दिसू लागली आहे. समोर एक स्तंभ आहे. या स्तंभाच्या साईडला काळ्या दगडाने बनवलेली ही शिवकालीन विहीर तुम्हाला बघायला मिळत असेल. बघा, ह्या स्तंभावरती पण तेच लिहिलेलं आहे, राजांना सांगा लेकी बाळींसाठी एक विहीर बांधायला. आजींचे वाक्य या स्तंभावर लिहिलेलं आहे आणि हे आहे शिवकालीन विहीर. ही विहीर कशी आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही. अनेक वर्ष होऊन गेले तरीसुद्धा या विहिरीचे बांधकाम आहे तसे मजबूत आहे. बाहेरून तुम्हाला विहीर लहान दिसत असली तरी आतमध्ये भरपूर खोल आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वत्र तुम्हाला गढूळ पाणी बघायला मिळेल. या तलावाचं पाणी पण गढूळ आहे, पण या विहिरीचं पाणी पिण्यासाठी एकदम स्वच्छ आणि साफ आहे. बघा, हे पाणी किती एकदम निर्मळ आणि पिण्यायोग्य आहे. या विहिरीमध्ये उतरण्या अगोदर ही विहीर आपण बाहेरून बघूया कशी बांधण्यात आलेली आहे. बघू शकता तुम्ही, मोठमोठ्या दगडांना फोडून या विहिरीला आकार देण्यात आलेला आहे आणि या विहिरीमधील पाणी इथून बाहेर पडते. बघा किती स्वच्छ पाणी विहिरीमधून बाहेर पडत आहे. हे पाणी आपण पिऊ पण शकतो आणि ही विहीर काळ्या दगडामध्ये एकदम सुंदर बांधलेली आहे. बघू शकता तुम्ही, खाली विहिरीचा
मेन पाय आहे आणि वरती हे गोलाकार बांधकाम आहे. म्हणजे ही विहीर वरून खालीपर्यंत पूर्ण गोल बांधलेली आहे. विहिरीमध्ये प्रवेश करण्या अगोदर कोणी या ठिकाणी आले तर त्यांनी चप्पल बाहेरच काढावे, कारण ही विहीर देवासमान आहे. आपल्या दैवताने बांधून दिलेली विहीर आहे. खाली उतरण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आणि विहीर पूर्णपणे भरल्यामुळे आपण खाली उतरू शकत नाही. तरी देखील हे विहिरीतील पाणी एवढे स्वच्छ आहे की आपण पाण्यातील पायऱ्या बघू शकतो आणि या विहिरीची खोली देखील बघू शकतो. बघा किती सुंदर ही विहीर बांधलेली आहे. जेव्हा आपण ही विहीर वरून बघतो तेव्हा आपल्याला एकदम गोलाकार विहीर आपल्याला बघायला मिळते आणि या विहिरीचे पाणी किती स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, शिवकालीन विहीर अशा सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे, म्हणजे गावाच्या शिवेवरती आहे. आणि या ठिकाणी मी आल्यानंतर मला या विहिरीतले पाणी बघितल्यानंतर खूप आनंद झाला. सर्वत्र गढूळ पाणी आहे, पण ह्या विहिरीचे पाणी एकदम स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. बघा हे स्वच्छ पाणी एकदम गोड आणि पिण्यायोग्य आहे आणि इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी एक तलाव आहे, हा नंतर बांधण्यात आलेला आहे गावातील माणसांना किंवा पशूंना पाण्याची सुविधा होण्यासाठी. पण या ठिकाणी तुम्ही कधी आला तर या तलावामध्ये कधीही उतरू नका, कारण ही विहीर दुरूनच बघा, विहिरीमध्ये पण उतरू नका, कारण विहिरीची खोली जास्त आहे आणि खाली असलेला तलाव पण भरपूर खोल आहे. त्यामुळे या विहिरीला तुम्ही बघून राजांच्या काळातील बांधकाम कसे केलेले आहे हे देखील बघू शकता. आणि या विहिरीतील पाणी चवीला आरोपेक्षा चांगले आहे, ह्याचा अनुभव मी आता घेतला. आता आपण वरती असलेल्या पांढरेपाणी गावामध्ये कोणी प्रौढ माणसे भेटतात का बघूया, म्हातारी माणसे, त्यांना विचारूया या विहिरीचा इतिहास. आपण गुगलवरती पुस्तकामध्ये वाचतो, पण प्रत्यक्षात त्यांच्या तोंडून ऐकणे हा वेगळाच अनुभव असू शकतो. मित्रांनो, आपण खाली जाऊन शिवकालीन विहीर बघितली. आता मी गावाच्या वरती आलेलो आहे आणि या गल्लीमध्ये मला एक आजोबा दिसले. त्यांच्याकडून विहिरीचा इतिहास जाणून घेऊया आणि विहीर कशी बांधली आणि कोणाच्या बोलण्यावरून बांधली याचा थोडा इतिहास आपण आजोबाकडून जाणून घेऊया. आपण गुगलवर वाचतो, पण प्रत्यक्षात त्या गावातील माणसाकडून ऐकल्यानंतर वेगळाच अनुभव मिळतो आणि मनाला एक शांती मिळते. मला सांगा, सर्वजण म्हणतात की आजीच्या बोलण्यावरून राजाने विहीर बांधली, हे खरं आहे का? हे खरं आहे. म्हणजे जेव्हा राजे पन्हाळगडावरून विशाळगडला जात होते तेव्हा या गावामधून गेले होते. ह्या गावात वाटच येत नव्हती. मग गावातील माणसाने राजांसाठी पाणी भाकरी वगैरे घेऊन आले होते. म्हणजे काय, ते राजे पन्हाळ्यावरून आले तिथे आणि तिथे आजोबाचं घर तिथे होतं, तिथे गेलेत. म्हणजे वाटच ती नाही, विहिरीच्या वरती हा ती वाटच ती नाही गेली. त्या घराच्या कडेनच वाट पावनखिंड लागली. मग ते जाताना तिथे तिकडं आलेत मी, तेव्हा चहा पाणी नाही, काय नाही. मग आता तर अशीच असायची. मग त्यांना लागली होती भूक. भूक लागल्यानंतर आजी मी सांगितलं, आजी मी जरा पाणी दे मला. मला म्हटली पाणी नाही आहे, पाणीच इथं नाही, आम्ही कुठनं तरी एवढं आणतो, एक मोगाबं पाणी. हां, तर जरा भाकरी खायचं असलं सतत येतो. हां, ती पण संध्याकाळची आहे, अजून आम्ही काय बनवलेली नाही. आजी म्हटली दे. हा बा कशा संग देव म्हणलं, तिखट चटणी द्या घाल. मग ती भाकरी एक आणि ती चटणी राजाने तिथं आपलं मावळ्याने खाल्ली आणि मग थोडं होतं पाणी. आजी म्हटलं तर असं का, तर म्हटली बाळा पाणी जवळच कुठं नाही, आम्ही कुठनं ते काय आणतो पाणी, पण पाणी स्वच्छ आहे. ते प्यालंच तांब्यावर पाणी आणि त्यांना जागा ती मग आणताच वाटली. खायला एवढा गाव असूनही लोकांची अशी तशी आहे. डोंगरामध्ये जाऊन मातीचं घडं, त्या टायमाला काय भांडे नाही, मग ते मातीचा घडा डोक्यावर घेऊन ते पाणी आणायचे. मग त्या टायमाला काय आता सगळ्यात एवढी माणसाची स्वच्छता नव्हती. धुणं वाहणं म्हणा, तर ते नेहमीच आंघोळ घ्यावी असं काय ते दिवस नव्हते. संकटामुळे सर्व अडथळे हे येते होत्यात.
पाण्याच्यामुळे मग राजांनी त्या आजींचं शब्द लक्षात ठेवला. लक्षात ठेवला बा. मग आजी म्हटलं, आजीला म्हटलं तुम्ही मग काय करू आता. हा, बाबा म्हणली ह्या आमच्या वाडीसाठी एक विहीर मागायचं हा, पाण्याची, हा, आणि तुम्हाला पण होईल, तुमच्या घोड्याला पण होईल. हा, मग ती राजाने ऐकलं आणि मग मावळ्यानं सांगितलं हा. की अशा नशी इथे म्हणजे मोठमोठे दगड फोडून बनवले. बनवले. मग या विहिरीतील पाणी आता मी प्यायलो एकदम गोड आणि मस्त आहे. गोड जगा पाणी गेलं होतं माग. हा, हा. हे धरण झालं का नाही, पाणी गेलं होतं. गेलं हा. होतं. हे पण तुम्ही सांगा. हा, त्या विहिरीत हे धरण बांधलंय, हा. त्याचा मोठा पाऊस असल्यावर पाणी तोंडानं आत जातं. मग तुम्ही या विहिरीतील आता पण पाणी पिता का? नाही, आता ही योजना झाली, पाईपलाईन पाईपलाईन जगह बांधलं. पाणी एकदम गोड लागते हा. पाणी गोड म्हणजे काय, ते गोडच पाणी. एकदम क्लिअर आहे. Clear. खायला दिसतं एकदम. हा, पायऱ्या पण दिसतात. हा निवळ असले का नाही, निवाळ आहे. हा मग ते सगळ्या पांढऱ्या पांढऱ्या त्या खालभाऊ दिसतात. आणि उन्हाळी ते सगळी व्यवस्थित बघायला दिसायची. तुम्हाला अभिमान वाटत असेल की आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचंच आहे हे पुण्यतिथी, पुण्य त्यांचीच आहे. त्यांच्या पुण्यामध्ये हा. या ठिकाणी गावातील पिण्याचे संकट, पाण्याचे अहो. संकट दूर झालं. किती वर्ष विहीर बांधली, हा. आणि आता आम्हाला किती 20 वर्ष झाली हे पाईपलाईनचं पाणी. म्हणजे आता म्हणजे 20 वर्षापूर्वी पाईपलाईन झाली आहे. पाईपलाईन म्हणजे त्यापासून पूर्वी हे ते जाऊन डोक्यान पाणीवर काढून आणायचं. जनावरांनी म्हणा, घर बांधाय म्हणा, पण त्यांना ते तलाव वगैरे झाल्यामुळे तुम्हाला जनावरांना पाण्याची सुविधा झाली. आत्ता तलावाचं झालं हे, पण जरा ते धोक्यातच आहे हो. कसं काय ते आमची शेती राहिली एकीकडे, तलाव झालाय एकीकडे, शेती तलावामध्ये गेली. मी तलावामध्ये गेली, पुन्हा जंगल लागलं फावीट खाट, त्याच्या पुढं काही चालत नाही. मामा धन्यवाद, तुम्ही चांगली माहिती दिली आणि तुम्हाला भेटल्यामुळे मनाला एकदम मस्त वाटलं. हा. कारण त्या गावामध्ये राजे आले होते आणि त्या गावातील एका म्हाताऱ्या माणसांना भेटून चांगलं वाटलं आणि त्यांनी ती सोय केली हो, पाणी सोय केली. मग ते पाणी कवाही आटत नाही बघा. मित्रांनो, पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. 2-3 मिनिटे उघडतोय आणि एकदम जोरात येतोय. आपण या ठिकाणी येऊन या तलावाच्या जवळ असलेली शिवकालीन विहीर बघितली. सर्वत्र गढूळ पाणी आहे चारी बाजूने, पण विहिरीतील पाणी एकदम स्वच्छ, निर्मळ आणि पिण्यायोग्य आहे. जेव्हा आपण विहिरीमध्ये वरून बघतो तेव्हा आतमधील पायऱ्या पण दिसतात. म्हणजे हजारो वर्ष झाली या विहिरीला बांधून, तरीसुद्धा या विहिरीतील पाणी एकदम क्लिअर आहे. आणि विहिरीचे बांधकाम कसे आहे हे देखील तुम्ही बघितले असाल. चिन्नी आणि हातोडीने मोठमोठे दगड फोडून बनवलेली ही प्राचीन विहीर एकदम गोलाकार कशी बनवलेली आहे आणि किती खोल आहे आणि अनेक वर्ष टिकून आहे. म्हणजे हा एकदम प्राचीन काळातील बांधकामाचा उत्तम नमुना आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळतो. राजांनी विहीर बांधण्या अगोदर या गावातील माणसांना पिण्यासाठी पाणी नव्हते. वरती अशा डोंगरामध्ये जाऊन पाणी आणावे लागत होते. पण आजींच्या बोलण्यावरून राजांनी ही विहीर बांधून दिली आणि पांढरे पाणी गावातील माणसांच्या पाण्याची संकट दूर झाले. आता देखील माणसे या विहिरीमधील पाणी पितात आणि पाणी पिऊन राजांची आठवण काढतात. जो पण माणूस या विहिरीतील पाणी पितो त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. राजांनी एका म्हातारीच्या बोलण्यावरून बांधून दिलेली शिवकालीन विहीर आज मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवत आहे. पण तुम्ही कधी वेळ भेटला तर या ठिकाणी येऊन हे प्राचीन वास्तूचा अनुभव घेऊ शकता. हे विहिरीचे बांधकाम कसे आहे आणि विहीर कशी बांधलेली आहे हे बघून या विहिरीतील पाणी देखील पिऊ शकता. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.